नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी सुलभ भारतीची प्रभात ही कविता जी आहे ती पाहिली होती आणि आज आपण त्याचं स्वाध्याय बघणार आहोत, म्हणजेच प्रश्नोत्तर. चला आता सुरू करूया. प्रश्नोत्तर. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे. कवीच्या मते व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? कवीच्या मते व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ, मन विशाल, तत्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होणार आहे. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. दुसरा प्रश्न आहे, गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. सुंदर जग कोणाचे? फुल फुला पाखरांचे. पसरवणारा सुवास कशाचा? आपुलकीचा. अमूल्य शिकवण कोणाची? गुरुजनांची. पायाभरणी कशाची? अस्तित्वाची. प्रश्न तिसरा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. नभात, प्रभात, युगात. मनोहर, सुंदर, निरंतर. अस्तित्वाची, व्यक्तित्वाची, तत्वांची. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील पुढील शब्दांची विशेषणे शोधून लिहा. म्हणजे जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दाला कवितेमध्ये कोणती विशेषणे लावलेली आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. शब्द आहेत पटांगण. पटांगणसाठी भव्य हे विशेषण आलेलं आहे, भव्य पटांगण. बाग मनोहर. तन सुदृढ, मन विशाल. प्रश्न दुसरा, कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे भेदाभेद नसलेले युग. तिसरा उकडा आहे, योग्य जोड्या जुळवा. नव्या युगाच्या नभात, नव्या विचारांच्या क्षेत्रात. प्रतिभेची प्रभात म्हणजे नवनिर्मितीची पहाट. पायाभरणी अस्तित्वाची म्हणजे स्वतःचं अस्तित्व मजबूत करणे. व्यक्तित्वाची प्रयोगशाळा म्हणजे आपले व्यक्तित्वाची जडणघडण. कृती 3, कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. प्रभात म्हणजे सकाळ, तेज, प्रकाश, नभ, आकाश, भव्य, विशाल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न जो आहे, कृती जी आहे ती आहे काव्य सौंदर्य. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. बघा, जिथे व्यक्तिमत्वाची जडणघडण होते अशा प्रयोगशाळेत रुजू झाल्यास व्यक्तित्वात काय बदल होतात हे सांगताना कवी म्हणतात, शरीर हे निरोगी होते, आरोग्यदायी व सुदृढ होते. शरीराला आजार स्पर्श करू शकत नाहीत. मनातील सर्व जळमटे दूर होऊन मन स्वच्छ होते. मनात मानवतेचा रहिवास होतो आणि मन हे विशाल होते. मन सात्विक होते. मनात कोणाबद्दलही भेदभाव राहत नाही. सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. म्हणजेच काय की तन सुदृढ होतं आणि मन सुद्धा आपलं विशाल होतं. असं म्हणतात की सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करत असतं. ते या ठिकाणी अगदी बरोबर जुळलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा. नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे. आपल्या अपार कष्टाने व सततच्या अभ्यासाने आपला देश उन्नत होईल, आपल्या देशाची प्रगती होईल. भेदाभेद नसलेल्या या मानवतेच्या युगात देश प्रगतीपथावर जाईल. हीच प्रगतीची नवीन व्याख्या आहे. भरभराटीची व उत्कर्षाची नवीन अशी परिभाषा आहे, म्हणजेच व्याख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, मिटून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात.
या ओळींचा तुम्हाला कळलेला किंवा तुम्हाला समजलेला अर्थ आपल्याला इथे सांगायचा आहे. आपल्या मेहनतीने व गाढ अभ्यासाने आपल्या देशाला उन्नत बनवायचे असेल तर आपल्यातील हेवे दावे, भेदभाव हे सर्व मिटून टाकायला हवेत. तरच माणुसकीचे युग अवतरेल. मानवतेचे युग निर्माण करूया. त्यासाठी परस्परातील विषमतेचे विष दुडकावून लावूया. सर्व समान आहेत हा विश्वास समजूया. हाच अर्थ या ओळीमधून समजला जातो. पुढचा प्रश्न आहे व्याकरणाचा. व्याकरण व भाषाभ्यास या ठिकाणी विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावलेल्या आहेत. भव्य पटांगण, अमूल्य शिकवण, नवे युग, सुंदर जग, विशाल मन. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्य प्रकार ओळखा. वाक्यांचे प्रकार, वाक्य दिलेलं आहे आणि त्याचे प्रकार आपल्याला ओळखायचे आहे. पहिलं वाक्य आहे अरे रे फार वाईट झालं. काय आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. दुसरं मुलांनो रांगेत चला, आज्ञार्थी वाक्य आहे. तुला लाडू आवडतो का? प्रश्नार्थी वाक्य आहे. तो रोज व्यायाम करत नाही, विधानार्थी वाक्य आहे. किंवा याला आपण नकारार्थी वाक्य असंही म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे शब्द संपत्ती. जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांसाठी आपल्याला कवितेतले शब्द शोधायचे. पहिला शब्द आहे आकाश. आकाश या शब्दाला कवितेमध्ये काय शब्द आलाय? नभ. सुगंध, सुवास. सुंदर, मनोहर. शरीर, तन. आता विरुद्धार्थी शब्द नव्या, जुन्या. ज्ञान, अज्ञान. सुंदर, कुरूप. प्रगती, अधोगती. सु हा उपसर्ग असलेले कवितेतील 2 शब्द लिहा. सुवास, सुदृढ. सु म्हणजे चांगला. पुढील शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. शब्द आहे प्रयोगशाळा. आता प्रयोगशाळा या शब्दांमधून प्रयोग, शाळा, योग, गळा हे शब्द तयार झालेले आहेत. त्याचबरोबर पुढचा शब्द आहे विचारधारा. विचार, धारा, चार, विचार, विरार. विरार मुंबईमध्ये जे काही ठिकाण आहे ते विरार. तर अशा पद्धतीने हे शब्द तयार होत आहेत. पुढचा आहे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द लिहायचा आहे. क्षितिज, इथे या ठिकाणी क्षला आणि तला दोन्हीही दुसरी वेलांटी दिलेली आहे. पण शुद्ध शब्दामध्ये क्ष आणि त म्हणजे क्षी आणि ती दोन्हीही पहिली वेलांटी आहे. क्षितिज. प्रतिभा, या ठिकाणी तीला दुसरी वेलांटी आहे. तर प्रतिभा हा जो शुद्ध शब्द आहे त्याला प्रतिभा पहिली वेलांटी येते. तसंच अस्तित्व यालाही दुसरी वेलांटी दिलेली आहे पण मूळ शुद्ध शब्दाला पहिली वेलांटी येते. व्यक्तित्व या ठिकाणीही अगदी तसंच आहे. व्यक्ती तिला दुसरी वेलांटी दिलेली आहे. मूळ शुद्ध शब्दामध्ये ती पहिली वेलांटी असते. या पाठाचा, या कवितेचा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. याच सारख्या अजून पाठांसाठी, अजून कवितांसाठी, त्यांच्या स्पष्टीकरणासाठी आणि त्यांच्या साध्या सोप्या सुलभ अशा उत्तरांसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.